या ठिकाणी विनोद चव्हाणभाऊ यांनी आपलं गजर आपल्यासमोर अतिशय चांगल्या पद्धतीने कमी वेळामध्ये सादर केलेलं आहे। अतिशय चांगलं बुवा, मी तुमच्या भजनाला नाव अजिबात नाही ठेवणार, फक्त जे काय बोललात मी माका जर काय खटाकला तेवढं मी 100% सांगणार, कारण माका उदार ठेवूची कोणाची सवय नाही। माझ्यावरनं गाणं तर तुम्ही बुवा एवढं जबरदस्त गायला की ढेंगा खालना जायला देते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलीच तुम्ही असाल की ढेंगातना माका जाऊक सांगताच, नाही तर बऱ्याच बुवांका अनुभव आहे माझो, कारण मी ढेंगातना जाताना माका एक वाईट सवय आहे, मी मानवर करतो। बरेच असे बोंबाटलेले आहेत, गोट्या गोट्या गोट्या, माहितीसाठी सांगते तुमका, चहा पिया पण गाणं भारी। मी पण तुमच्यावरनं गाणं तयार केले म्हणून मला जरा वेळ झाला। या ठिकाणी सन्माननीय मंगेश देशमुख यांच्याकडून साईबाबांवर गाणं घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले, मंडळाच्या वतीनं आभारी आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला।
मंगलाष्टक म्हणा बाबू असलेकर आणि संदेश सुतार यांच्याकडून हे प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गणंजय तेलीबुवा शिवडाव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंगलाष्टक मनात सांगल्याने काय करतील बिचारे, काय 42 वर्षाचे झाले, त्यांची काय जमतच नाही. त्यामुळे त्यांना आता भाजनाने नाटकाशिवाय पर्याय लावलेलो नाही. ते घरी राहून तरी करतील का? अशी फरमाईश करतात की एक मंगलाष्टका तरी मनामध्ये त्यांना समाधान वाटतं, तेवढा बरा वाटतं. आणि म्हणून त्यांची फरमाईश आहे. आणि म्हणून बुवा आता तुम्ही माणसं लग्नाला किंवा बाकी सगळं मी तुमचं सांगणार आहे, फक्त टप्प्याटप्प्यात जाऊया. 2 जीवांचे व्हावे मिलन, ज्यांची अडकली त्या मातेका प्रार्थना करते की या दिवाळीपर्यंत त्यांना मोकळे करे बाबा. 2 जीवांचे व्हावे मिलन, मंगलया शुभ दिनी गाहले, शुभमंगल शुभ दिनी गाहले, शुभमंगल शुभ दिनी गाहले, शुभमंगल शुभ दिनी. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेराञ्जन सौसितं गणपति पूर्या सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. शेवटची मंगलाष्टका झाली की आमच्या साऊंडवाल्यांचं गाणं चालू होतं टायमिंग मध्ये. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान. मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान.
बसलेले आहेत ना, तुम्ही परत परत त्यांचं वाईटच सांगता व आता ती भजन ऐकतं, पण उद्या दुपारी भाजी कुठची करायची याचं टेन्शन त्यांना आतापासून असतं. इतकी संसाराची काळजी बुवा. लाईटची सगळी बटन बंद काय, रात्री झोपताना सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार. पण आमका काय बटनाची पडलेली नसतात, पण त्या महिलांका सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार, बरोबर ना. कारण त्यांना गावातली महिला त्यांना चुलीत आग करूची असतं, कारण त्यांच्या वांगडा वाकडा तो खाय चुलीची, त्यामुळे त्यांना खूप सांभाळूची लागते. ती साडी मागितल्यानंतर ती देऊचीच लागतं, काय ते काही इलाज रवलेलं नाही. आता जमले त्याच्यात का तू 2-4 साडी घेऊन जावा, 2-3 दिवस रवले ते हे करून टाका, मला काय जमतच नाही. त्यामुळे आपलं काय साडी मी फोन करून सांगले काय साडी याची जमत नाहीत, तेव्हा तू आपला काय असतास का, तुम्ही हिशोब सांगितलास किती पैसे लागतील, तेवढे काय जमत नाहीत. 100ची लेवल धरलेली. पण गंमत काय हो बघा, 100ची नोट घ्या, 500ची नोट घ्या, त्याच्यावर फोटो माजवा, एक मजा हो. मी मेलय ना मेलय तरी लक्षात राहा लोकांच्या. पैसे काढल्याने की पुजारी बुवा, आणि मी मेले तरी माझं स्मारक समजा बांधूचं असलं ना देवगडात, तरी माझं खर्च नाही. वाळात कुळकुळीत दगड आणून ठेवल्याने तरी लोक समजतील या पुजारी बुवाचं स्मारक. फक्त बाजूसून झाडं कोरूची लागा मध्ये डॉलर, म्हणजे अशी आपल्या टाकल्याची खासियत आहे. तर महिला वर्ग ही खाऊ गोष्ट नाही. एवढं टेन्शन बुवा त्यांना टेन्शन असतं की त्या टेन्शन समजता कधी, ज्यावेळी ती केस विंचरतात त्यावेळी त्यांना टेन्शन किती आता समजतं. कारण फणीत केस साठवतात, फणीत केस साठवतात तेव्हा त्यांना टेन्शन किती समजतात. आणि संसाराची काळजी एवढी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, त्याचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवते. हे कडे कडे केसावर भांडी की भरणी बाहेर काढणार, केस त्याका देणार भंगारवाल्याकडे, त्याच्यावर मोठा स्टीलचा गमेल घेतात. ते संध्याकाळी नवरवलो की आनंदात सांगतात, त्या बघा त्याने मोठा गमेल दिला. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा गमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात, बरोबर ना. आणि आमच्या घरी पण तीच परिस्थिती झाली हो, असं कोण येऊ नको. केसावर भांडी की माका उठवून घालतं, एक देवा म्हणून माझा तळपाट केला नाही. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली नाही, केस कमी झाले, संसारासाठी त्याग केलेलो आहे. बुवा महिला वर्ग म्हणजे बुवा इकडे म्हणजे जेव्हा पाठवणीची वेळ असतं त्यावेळी साऊंडवर गाणं सुद्धा लावायचे बुवा. आणि तर गाणं सुद्धा त्या गाण्यात एवढी ताकद होती की नवरी राडाकच हवी. नवरा नवरी जेव्हा बाहेर पडली की साऊंडवाले गाणं लावायचे गुरव आमचे की नवरी, आणि एवढी रडायची ती पूर्वीची माणसा की 4-5 जण हो हो करून रडत, 4-5 जणांना ऐकायला धरून असत. तरी काय जणांचे दातकडे बसत, कांदे लावी, इतकी रडायची. पण आत्ताच्या पोरग्यांना ती जाणीव राहिलेली नाही. पोरग्या लग्न झाला की गाडीत जाऊन बसता, पप्पा टाटा पूजे दिवशी भेटता. म्हणजे परिस्थिती बदलली आता. पूर्वीच्या काळी तर गाणं लावला जायचं आणि एवढी रडायची. सासरेलाही बहीण निघाली, सासरेलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी.
गंगा यमुना अश्रू राम जानकी कृष्ण रुक्मिणी राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभे जोडी नेसरी नवरी रडायची काय नवरो सुद्धा रडायला लागायची, इतक्या त्या गाण्यात ताकद होती. पण आता लग्न झाल्यानंतर जेव्हा नवरा आणि नवरी बाहेर पडतात त्यावेळी गाणं पुढचा लावतात बघा. हे नाही आमचे, पण काय काय साऊंड वाले डीजे वाले काय गाणं लावतात बघा. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मला, या नटीनं मारली या नटीनं मारली मला, या नटीनं मारली या नटीनं मारली मला, या नटीनं मारली. जास्त गाणी 2-3 गाणी अजून काय. या बुवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काय विचार केल्याने बुवा, तुम्ही मगाशी माझ्यासाठी गाणं म्हटलं, पण माझं गाणं माका म्हणा करतात आज वाटतं. कारण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेच बुवा होते, पण काय विचार केल्याने बघा बुवा. शिवसेनेने टाकला आणला, राजू राणेंनी टाकला, राजू शेट्टींनी टाकला, चव्हाणांनी टकलूची जोडी लय भारी गमतीची, चव्हाणांनी टकलूची जोडी लय भारी गमतीची. लोक बघतात चांगल्या. बुवा गाणी बरीच आहेत. तुम्ही मगाशी माझ्यावरनं गाणं आधी बाजूक राहू दे, महिला वर्गांचा विषय आधी मिटवून टाकतो. काय काय तुम्ही सांगितलं तर बरोबर बुवा, महिला वर्ग म्हणजे वाघिणी आहेत, पण काय काय वेळी त्यांचं सुद्धा अतिरेक होता. नको त्या गोष्टीचं हट्ट करतात नवऱ्याकडे. एकदा बायकोचं वाढदिवस आणि ती आपल्या नवऱ्यात सांगता, या वाढदिवसात बोलली माका सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, पैसे नको, काही नको. या वाढदिवसा दिवशी माका कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. तर नवरो टेन्शनमध्ये बोललो, अरे या वाद्य मेळात खय, संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या वाद्य मेळात नाही. आणि आपल्या गावातल्या पारावर येऊन बसलो, टेन्शनमध्ये बसलेलो मित्र येऊन विचारता, रे तुझा झाला का एवढं टेन्शनमध्ये कशासाठी? सन्माननीय राजू शेट्टी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. सन्माननीय अवी सावंत त्यांच्याकडून सन्माननीय अवी सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
की थांबत एवढं मी ठेवून टाकतो. तर तो मित्र विचारता रे एवढं टेन्शनमध्ये कशात. तो बोललो रे उद्या बायकोचा वाढदिवस आहे आणि तिने सांगितलं ना की टाकल्यावर राहणार ते भाऊ बंदच आहेत माझे म्हणून त्यांना बरा वाटला. सेम बाजूसून झाल्यावर मध्ये डॉलर चिवड्यात लागले. त्यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. एवढा विनोद पूर्ण करते 100% म्हणते तुमच्यावर राहणार. तर तू टेन्शन मध्ये कशात तेव्हा तो सांगता अरे उद्या बायकोचा वाढदिवस आणि तिने सांगितलं ना की कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या वाद्य मिळात खय. तेव्हा मित्र बोललो अरे टेन्शन कशात घेतलंस. या बोललो वाद्य आपल्या गावातच हा. बस बोललो गाडीवर आणि कुंभाराळीत घेऊन गेलो आणि या मडक्या घेतला आणि त्याच्या हातात दिला आणि सांगितलं आणि ह्या घे वाद्य कधीच कुणी न वाजवलेलं. अरे बोललो या वाद्य कसा होईल. तो बोललो गप रे बस गाडीवर. आणि पुन्हा गावात एका आंब्यावर जुनाट झालेला माव होता. मधमाशाचा माव तर काढला पोळा आणि त्या मडक्यात भरला वरनं कापडान बांधून घेतला आणि त्याला सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुम 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 गुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य कधीच कोणी न वाजवलेलं वाद्य गुमगुम वाद्य. बायको बोललो खुशच होईल. वाद्य घेतल्याने धावत बायकोच्या हातात नेऊन दिल्याने सांगितलं हे घे वाद्य कधीच कुणी न वाजवलेलं. बायको बोलली वाजवायचं कसा हो. बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुम 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 गुम. सगळ्या मैत्रिणींका ताबडतोब फोन. उद्या वाढदिवस आहे आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलंय गुमगुम वाद्य. गुमगुम वाद्य आणलंय. सगळे मैत्रिणी टायमात हजर. सगळ्या पुरुष मंडळींका सांगितलं आणि तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते तेव्हा तुम्ही तिकडे पारावर जाऊन बसा. मग त्याच्यात एक घेणार होतो त्याचा डोक्या फिरला. सगळ्यांना आमका बाहेर पिटाळतात म्हणजे काय. तो घरी गेलो आणि गुलाब घेऊन येलो लॉक आणि ज्या रूम मध्ये गायन करीत होती त्या बाहेरनं गुलाब घालून घेतलं करा म्हणता गायन. आणि मैत्रिणी गोल बसले मध्ये वाद्य ठेवलं आणि गुमगुम वाद्य. आणि पहिले आलाप मारला दुसरी होती तिने हलवला गुमगुम गुमगुम. तिसरी होती ती का जरा ओव्हर कॉन्फिडन्स होती. म्हणता अरे हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतं. हे जर उघडून गायन केलं तर किती मजा येईल ना. चौथी म्हणता हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा कापड बांधलेला सोडला आणि आलाप मारूक सुरुवात केला ना. दुसरी होती तिने हलवला. हलवल्याबरोबर वाद्य बाहेर. त्या गिरायकाची वाटच बघित होता जुनाट झालेला वाद्य. थोड्या वेळाने आवाज येऊ लागलो आलापाचो आय 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 आय. पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळाने कोरसवाले होते ते सुद्धा आय 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 आय. पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना. सगळीच जण आय आय म्हणते. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देण्यासाठी गेली ना नवऱ्याला चहा देण्यासाठी गेली तेव्हा नवरं म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतं मी तुमची बायकोच आहे पण काल गुमगुम वाद्य आणलात ना त्या वाद्याने मला सुजवलाय. म्हणजे नको त्या गोष्टीचा हट्ट. बरोबर ना. नको त्या गोष्टीचा हट्ट. बाकी तुम्ही वागिण्यात फक्त नको त्या गोष्टीचा हट्ट करू नको. याच गोष्टीत ना मागा. कारण पूर्वीच्या काळी अज्ञान होतं पण समाधान होतं. पण आज विज्ञान असून समाधान नाही. बरोबर ना. शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकणारे सन्माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. कारण वाघ मराठे होता शिवबाचा अवतार होता. राखेतून उसळत होता सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता. देशद्रोहांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदयी
सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला गाजला गाजला, शिवसेना प्रमुख एकच गाजला गाजला, शिवसेना प्रमुख एकच गाजला गाजला, शिवसेना प्रमुख एकच गाजला. बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद होती. महाराष्ट्र बंद म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा. ते बाळासाहेब होते. बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये ताकद होती. ज्यांनी मुंबई वाचवली, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. आठवा तो काळ दंडीचा, कारण असा नेता पुन्हा होणे नाही. बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद होती. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शिवरानंतर एकच झाला लोकशाहीत राजा. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून टंका वाजला. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला वाजला वाजला. शिवसेना प्रमुख एकच गाजला. राजू कदम वरवडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. राजू कदम वरवडे यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांची फरमाईश आहे राजू कदम यांची. शिवसेना शाखा प्रमुख अशी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राजू कदम वरवडे यांची फरमाईश आहे. जनहक्काचं जनहिताचं जनहक्काचं जनहिताचं तुझ्यात उतरलं.
जनहक्काचं जनहिताचं तुझ्यात उतरलं या जनांगे पाटलानं तर सरकार हलवलं या जनांगे पाटलानं तर सरकार हलवलं या जनांगे पाटलानं तर सरकार हलवलं जनहक्काचं जनहिताचं तुझ्यात उतरलं जनहक्काचं जनहिताचं तुझ्यात उतरलं या जनांगे पाटलानं बोनी मगाशी माझ्या वरून गाणं म्हटलं होतं रडू नको बाळा मी भजनाला जाते माका थोडं तर ओढ वाटला मी काय भजनाला जाते तुला ढेंगात घुसायला देते म्हणजे काय विषय काय समजलोच नाही तो आणि म्हणून मी एक आपल्या तुमच्यावरला कारण पाऊस पण एवढं पडता तर इकडे काहीतरी वाळा बिळात किंवा नदीत जाते आता मी आणि त्या गाणं मी तुमच्यावरनं म्हणतो रडू नको बाळा मी नदीवर जाते रडू नको बाळा मी नदीवर जाते नदीवर जाते कुर्ल्या धरून आणते नदीवर जाते कुर्ल्या धरून आणते नदीवर जाते कुर्ल्या धरून आणते रडू नको बाळा मी नदीवर जाते फुल्यांचा रस्ता तुला खायला देते फुल्यांचा रस्ता तुला खायला देते खायला देते खायला देते फुल्या भरून आणते खायला देते फुलेचा डेंगा तुला खेळायला देते फुलेचा डेंगा तुला खेळायला देते खेळायला देते असंच बुवा तुम्ही म्हटलात म्हणून मी आपलं बुवा पूर्वीचा काळ वेगळा होता पूर्वीच्या काळी असंही मोबाईल वगैरे काय नव्हते आता मोबाईलचं इतकं अतिरेक झालं बुवा ज्यावेळी बाथरूमात जातात त्यावेळी सुद्धा मोबाईल घेऊन जातात आणि बसल्या जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू म्हणजे इतकं अतिरेक मोबाईलचं झालं म्हणजे मोबाईल चांगली गोष्ट आपण त्याचा अतिरेक करू नको एवढाच माझा म्हणण्याचा उद्देश आणि तरुण वर्गासाठी एकच सांगेन टू व्हीलरवरून जाताना समजा कोणाचा कॉल आला समजा तुमच्या अगदी खास मैत्रिणीचा कॉल आला तरी रिसीव करू नको घरी गेल्यानंतर थांबल्यानंतर ते का झालं तरी पुन्हा तुम्ही कॉल करा पण टू व्हीलर चालवीत असताना कारण तुमच्या लक्षात येत नाही हो तुम्ही तो कॉल रिसीव करू जातात नाही धडाकलो की गेलो पण आई वडिलांवर काय अवस्था होत असत त्यांची त्याचा विचार तुम्ही कोण तरुण वर्ग करत नाही त्यामुळे एकदम महत्त्वाची गोष्ट आहे की टू व्हीलर चालवताना सावकाश चालव आणि मोबाईल कोणाचा फोन इलो तरी टू व्हीलरवर घेऊ नको माझी कळकळीची विनंती आहे या टाकल्याची बरं
गेले परत म्हणाय आम तू एक ओळ म्हणत राहा सकाळ भांडूपमध्ये मी सन्माननीय प्रकाश शिंदे सावकार यांच्याकडून जरांगे पाटलांचं वन्स मोर 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. भांडूपमध्ये बुवा अशी अवस्था झाली होती, माका वाटतं 21 वेळा एक गाणं म्हटले, हैराण झाले हैराण. जनहक्काचं जनहिताचं तुझ्यात उतरलं, जनहक्काचं जनहिताचं तुझ्यात उतरलं, या जनांग पाटलानं सरदार हलवलं, या जनांग पाटलानं सरदार हलवलं, या जनांग पाटलानं सरदार हलवलं. फॅशन पण एवढी वाढली आहे. 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक जातो आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. तो दर्शन घेऊन वाकलो ते मागच्यांका दर्शन घेण्याची काही गरज नाही. आपोआप दर्शन होता, नमस्कार करायचो आणि बाजू व्हायचा. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके खय टाकूचे तेच कळत नाही. कॉईन बॉक्स उघडे तीच पॅन्ट घालून काय काय जण जेवणाचे पंक्ती वाढू, तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागाकच विसरते. ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. म्हणजे फॅशन फॅशन करा, फक्त ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. कारण नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात त्यावेळी नवरी असते ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांका प्रश्न पडता नवरीची ओटी खै भरायची, मग सांगतात बाय रुमाल आणलं असलंच तर ते 4 तांदूळ बांधून घेऊन जा, नारळ काय एवढ्या पीठ पॅन्टीतनं तो नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायचे. मग शिकवानी सांगितलं नाही की कुंकू पण आता काय टिकले काळाय तस्मै नमा. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वीच्या काळी एखादं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून दे शाळेत जाताना. पण बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलं म्हणून आई रप्पू करून द्यायची. पण आता परिस्थिती बदलली, जेवढा फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलास तरी 1000 रुपये आणि ढोपरावर भोका पडलेली 2000. म्हणजे फाटलेल्याची किंमत आज वाढली आहे. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी घोळक्याने तर तेव्हा असं वाटतं बॉम्ब स्फोटात नाही येते का. कपड्यांची चाळं, कोणाच्या पाठीवर भोका, कोणाच्या हाताची चिंदका, ढोपरा फुटलेली, म्हणजे भयानक परिस्थिती झाली आहे. पूर्वीच्या काळी नाटकं पण बसवायचे. पूर्वीच्या काळी त्यांना खूप आवडतं म्हणून मी त्या विषयावर येईल. पूर्वीच्या काळी सामाजिक नाटक बसवायचे आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे आणि सीता वगैरे पळवून आणला नाही तर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील काय, पुरुषच असत ते. हिरोच्या हातात रिकामी बंदूक द्यायचे नाटकात, रिकामी बंदूक, आणि ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेजच्या मागे ठेवायचे. सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. बंदूक रिकामी असा की विलन डाकू असत त्यांनी पडायचा. लोकांका वाटायचा हिरोन बार घातला ना, पण सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची, स्टेजच्या मागे असा त्याची. असंच नाटक लागलेला आणि हिरोची वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं 4-5 वेळा बॉम्ब वाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटही ना आणि विलन काय डाकू काय मरही ना. त्याच्यापेक्षा तो मेलो फुटासारखं उभो, कारण भाव होत नाही तोपर्यंत पडणार कसं, त्याचं वाक्य नव्हतं. आणि त्याच्यापेक्षा ह्यो वाक्य फेक करून मेलो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला ॲटॉम बॉम्बवाल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालो. मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नाही होतो, माचीस दिलेली शेळेली.
आणि तो कांदा वडी तेवढा फुकट जाय. तो कांदा वडी ह्यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांदा वडी ह्यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला आणि डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं ना आजच्या दिवस ते का चाकूवान मार माचीस बोललो शेळेली. अरे तो बोललो एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. त्या पुस्तकात वाक्य नव्हतं आपल्या पदरचाच वाक्य टाकला हिरोन. अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकीने नाही मारी. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन डाकू हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकला नव्हतो चाकूचा बार होता तो. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही या माका या गोष्टीतनं सांगूचा होता बरोबर ना. या ठिकाणी गजराची सुरुवात करूया आणि गजरातनं थोडंसं बोलतो. जगताची तू माय माऊली भक्त जनाना तुझी सावली. जगताची तू माय माऊली भक्त जनाना तुझी सावली. कृपादायिनी आई भवानी कलियुगी धावून येई. समजावून सांग जगाला हिंदू धर्माची महती. फॅशन करती नको नको ती नाही कुणाची भीती. कलियुगी या फिरली आई भल्या भल्यांची मती. मगाशी चव्हाण बुवांनी दोस्तीवरून एक गाणं म्हटलं. या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र संजय घाडी या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी बुवा तुम्ही दोस्तीसाठी एक गाणं म्हटलं होतं एक दोन काहीतरी म्हटलं. मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के बैठा दिया पलक पे तुझे नाम में मिला के याद तेरी यारी को मैंने तो पुराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना.
अरे बघितले त्या ठिकाणी सन्माननीय माझे कॉलेज फ्रेंड बंडा जाधव या ठिकाणी हजर आहेत. मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. तर बुवा प्रेमसुद्धा आता असा झालेला, मोबाईलवरनं टाकटूक केला की प्रेम जमला अशी परिस्थिती झाली आहे, बरोबर ना. पण पूर्वीचा काळ वेगळा होता बुवा. पूर्वीच्या काळी अशी प्रेमा नव्हती, मोबाईल आधी नव्हते. पूर्वीच्या काळी चिठ्ठी लिहूचे लागत, प्राणप्रिये संध्याकाळी काजीखाली येशील ना. ती चिठ्ठी पोचाकच 8 दिवस लागत. रोज जाऊन हे काच झाडायचो. म्हणजे इतकी मजा त्या प्रेमात होती. हिरो असायचो नदीच्या अलीकडे, हिरोईन असायची नदीच्या पलीकडे. सकाळी फांदी धरलेली संध्याकाळपर्यंत सोडायचे ना. क्यों आगे पीछे डोलते हो भौरों की तरह. काय मजा होते हो त्या प्रेमात. पण ती आता मजा राहिलेली ना. आत्ता समजा एखाद्या पोरग्याचा प्रेम जमला तर तो डायरेक्ट म्हणाक लागता, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं ही रहना, मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. पोरी पण आता असे झालेले, समजा याच्याबरोबर प्रेम असला आणि दुसरं कोणतरी चांगलं मिळालं की एका सोडून देणार आणि त्या दुसऱ्या धरणार. यो मेलो मकार मान ज्याका सोडलेलो तो काजीखाली उपडीच राहणार. सायलेंट सॉन्ग. जीता था जिसके लिए मरता था, जीता था जिसके लिए मरता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. सगळी काय मजा करा. सगळे डे साजरे, चॉकलेट डे, साडी डे, व्हॅलेंटाईन डे, सगळे डे साजरे करा. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आई वडिलांची सेवा करा. सगळी काय ती मजा करा, फॅशन करा, सगळं करा, पण आई वडिलांची सेवा करा. कारण आम्ही दोन्ही बुवा तुमच्या या इथे येऊन भजन करू शकलो त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीन समजा जन्म दिला नसता तर टकलो येऊन हे भजनच करू शकलो नसतो. तर प्रत्येकाने लक्षात घ्या, कारण आई ती आई असते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही. आई असते आणि बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही हो. बाप घराचा आधारस्तंभ असतो, त्यामुळे बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो, ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो, तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नको. भाऊ तांबे यांच्याकडून 51 रुपये आणि अजय घाडी यांच्याकडून 51 रुपये, 102 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे संस्थापक राजा उपाध्यक्ष थोर समाजसेवक सन्माननीय पंढरीत जाधव बुवा यांच्याकडून तसेच बुवा मयूर ठाकूर यांच्याकडून हे बंद पाकिट आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मोरावर बसून धावून ये ग विनाई हाती ये ग, ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान. कसं जगावं कलियुगी या आमच्या माय पित्यानं. सन्माननीय विकास सावंत तरंदळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओम सरस्वती धावून ये ग, ओम सरस्वती धावून ये ग, करुणांशी जय विद्येचं दान, करुणांशी जय विद्येचं दान. हे संत घेऊन तुझ्या गाई मुक्ताई जनाबाई. कलियुगाची काय सांगू यथा तूच धन हे सार. कलियुगाची काय सांगू यथा तूच धन हे सार. शेवटचं कडवा या ठिकाणी मी गजराची सांगता करणार आहे. शेवटी एकच सांगेन बुवा, खुर्ची आणि टेबल दोघांचं प्रेम होतं. त्यावेळी टेबल खुर्ची सांगते टेबलाला की मी तुझ्यावर एवढं प्रेम करते की आपण दोघांनी लग्न करू. तेव्हा टेबल खुर्ची का सांगतात, अगं लग्न करू तर करू, पण सगळेच जण तुझ्यावर येऊन बसले तर मी एकटा काय करू. म्हणजे आज परिस्थिती अशी झालेली आहे बुवा, कलियुग आहे. स्विमिंग टँक त्याचं पाणी सुद्धा बुवा रोजच्या रोज बदलूचं लागतं, पण ज्यावेळी स्विमिंग टँक भरतात त्यावेळी 5,000 लिटर पाणी असताना संध्याकाळी उपासतात तेव्हा 7,000 लिटर होतं. 2,000 कसं वाढतं तर परमेश्वरात माहिती. पोहणाऱ्यांची कमाल, मारुडी वाढव पाणी, मारुडी वाढव पाणी. म्हणजे कलियुग, या कलियुगात काय होईल हे सांगता येत नाही. सन्माननीय बाळा किर्लोटकर बुवा यांच्याकडून 51 रुपयाचं तळवडे 51 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गणेश चव्हाण गाणगापूर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता मग वाटतं एखादी साडी नेऊची लागल, नेवल झाली. कलियुगाची काय समजत तुझं जाणे सार. आई बहीण माय बाप नाही राहिलं नातं.